भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर डॉक्टर नीलम गोऱ्हे. बार्बाडोस 11 ऑक्टोबर 2025. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या कॉमनवेल्थ प्रिलिमिनरी असोसिएशन CPA 68व्या जागतिक अधिवेशनाचा आज बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झालाय. या अधिवेशनात जगभरातील सुमारे 20 ते 22 देशातील संसद सदस्य आणि 300च्या पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नांवर देखील चर्चा झाली. डॉक्टर गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले की एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक घटक, विशेषतः दिव्यांग नागरिक, समानतेने आणि सन्मानाने सहभागी होतात. त्यांनी महिलांविरुद्ध हिंसा व भेदभावावरील पूर्ण वर्ज झिरो टॉलरन्स धोरणाची गरज अधोरेखित करत अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. शेवटच्या दिवशी परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केले. आपल्या परिषदेतील अनुभवाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की या अधिवेशनात सहभागी होणे आणि या अनुभवाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव होता. विविध देशातील प्रतिनिधींशी संवादातून लिंग समानता, महिला आरक्षण, लोकशाही सुदृढीकरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबत नवे दृष्टिकोन समोर आले. या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती हरिवंश यांच्या भाषणाचे सर्व उपस्थित सदस्यांनी कौतुक केले. बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया मोटली व अध्यक्ष माननीय श्रीमती सँड्रा मेसन यांचे विचार ऐकता आले. नताशा अजगर साऊथ वेल्सच्या पूर्व वेल्श कॉझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार, श्री जुआन वॉटरसन SHK हाऊस ऑफ कीज हा इंग्लंडच्या स्वायत्त आयल ऑफ मॅन प्रदेशचे अध्यक्ष, त्रिनिदाद टोबॅगोचे सिनेटचे अध्यक्ष वडे स्टीफन मार्क यांच्या समवेत चर्चा आणि संवाद झाला. सिटी इंडिया CPAच्या परिषदेचा शेवटचा दिवस आहे आणि या सर्वसाधारण सभा आपलं अधिवेशन असतं त्याप्रमाणे एक अधिवेशनाचा भाग शेवटच्या दिवशी पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये ओमप्रकाश बेंडाजी यांचं भाषण झालं आणि पुढची CPAची कॉन्फरन्स जी आहे ती साऊथ आफ्रिकेमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर भारताने केलेल्या लोकशाहीमधलं काम आणि त्याचबरोबर विकासासाठीचं काम, नारी शक्ती वंदन विधेयक आणि मोदी साहेबांनी त्यासाठी केलेले प्रयत्न, अशा बऱ्याच गोष्टींची दखल या व्यासपीठावर घेतली गेली आणि फार मोठ्या प्रमाणात टाळ्यांनी त्यांचं स्वागत देखील करण्यामध्ये आलं. विशेष म्हणजे तिथे कुठलाही एक राजकीय संघर्ष त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या युद्धाचं प्रतिबिंब पडलं नाही. सगळेजणं आपण परिपक्वतेने काम केलं पाहिजे वगैरे असं प्रत्येक देशांचे लोक बोलत होते आणि त्या दृष्टिकोनातून दक्षिण आफ्रिका असेल किंवा गाझा असेल अशा ठिकाणचे बरेचसे लोकांनी जे आहे ते चौकटीच्या मर्यादेमध्येच भूमिका मांडली. आज या परिषदेच्या समारोपाच्यामध्ये संध्याकाळी परत एक सत्र होणार आहे. त्याच्यात काही लोकांना पुरस्कार मिळणार आहेत. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे आमचे 3 प्रतिनिधी आपल्या होतात असल्यामुळे मलासुद्धा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथे चांगल्या प्रकारे करण्याची संधी मिळाली. त्याच्यासाठी वेगळं टेबल होतं, महाराष्ट्राचा बोर्ड होता आणि त्या ठिकाणी मी प्रतिनिधित्व करत होते. मला असं वाटतं की महाराष्ट्रामधून गेलेल्या आमदारांच्यापैकी CPA कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेले बहुतेक मीच पहिली असेल असं मला वाटतं. ज्या काही कोणी असतील केलेलं त्यांनी मला जरूर सांगावं आणि अतिशय चांगली आणि यशदायी परिषद झाली.